क्राईम ब्रांच युनिट 5च्या एपीआय कदम, एपीआय गीते आणि अंमलदारांनी कोराडी व मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या 2 घरफोडीच्या प्रकरणाची चौकशी केली। सीसीटीव्ही व मोबाईल विश्लेषणातून मध्य प्रदेशच्या संशयित आरोपीला पकडण्यात आले आहे। त्याच्याकडून 90,000 रुपयाची मुद्देमाल हस्तगत केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या आरोपीचे नाव कमर सिंग कालू सिंग भुरिया, वय 45 असे आहे। हा आरोपी मध्य प्रदेश मधील धार जिल्ह्यातील कुक्षी बुराडियाचा राहणारा आहे। क्राईम ब्रांच युनिट 5 येथील एपीआय कदम आणि एपीआय गीते तसेच आमचे इतर पथकातील कर्मचारी अंमलदार माहे सप्टेंबर आणि माहे ऑक्टोबर यामध्ये पोलीस ठाणे कोराडी आणि पोलीस ठाणे मानकापूर या ठिकाणी 2 घरफोडीचे गुन्हे दाखल झाले होते। त्या अनुषंगाने तेथील घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच इतर मोबाईल आणि याचं तांत्रिक विश्लेषण करून आमचे एपीआय गीते त्याचबरोबर एससी नजीर हवालदार राजू सिंग, हवालदार एनपीसी राजू, पीसी विशाल आणि पीसी शेरा तसेच इतर अंमलदार यांनी अत्यंत कसोशीने तपास करून मध्य प्रदेश राज्यामधील एक संशयित आरोपी निष्पन्न करून त्याच्याकडून या गुन्ह्यामधील मुद्देमाल मधील रक्कम रुपये 90,000 ही अत्यंत शिताफीने हस्तगत केलेली आहे आणि आरोपीला अटक करून आज रोजी नागपूर येथे हजर करून पोलीस ठाणे मानकापूर यांच्या सुपूर्द करण्यात आलेला आहे। यांनी आरोपीकडे अजून चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे कोराडी आणि मानकापूर हे दोन्ही गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले आहे। त्याचबरोबर त्यामधील इतर जे त्याचे 4 साथीदार आहेत त्यांची सुद्धा आम्ही नावे निष्पन्न केली आहेत आणि असा एकूण 90,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई सध्या पोलीस ठाणे यांच्याकडे आम्ही हस्तांतरित केलेला आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव आहे करम सिंग कालू सिंग भुरिया, वय 45 वर्ष, राहणार ग्राम गुराडिया, तहसील कुक्षी, जिल्हा धार आणि मध्य प्रदेश, पोलीस स्टेशन तांडा असं त्या आरोपीचं नाव आहे। आणि हा आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता हा सराईत घरफोडी करणारा आरोपी आहे आणि त्याचे साथीदार सुद्धा एकाच गावातील असून महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या शहरात जाऊन हे अत्यंत शिताफीने घरफोड्या करतात आणि पुन्हा पसार होतात असा यांचा रेकॉर्ड आहे। येथील ते उर्वरित आरोपी यांचा सुद्धा आमच्या पथकामार्फत आम्ही लवकरच त्यांना शोध घेऊन या गुन्ह्यात अटक करण्याची तजवीज ठेवत आहोत। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बोंबडवारची रिपोर्ट, नागपूर।